डोंबिवली MIDC मधील कंपनीमध्ये स्फोट झाला आणि 11 आयुष्य या आगीनं गिळंकृत केली। अनेकांची आपली माणसं या स्फोटानं कायमची हिरावून घेतली। अनेक घरातले करते सवरते गेल्यानं या कुटुंबाच्या स्वप्नांची राख झाली। तर शासन पातळीवरती तातडीनं कारवाईची पावलं पडू लागली आहेत। आरोप प्रत्यारोप झाले। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा सविस्तर रिपोर्ट। भाई इधर बाजू में काम करता है, उसके लिए मैं आया हूँ। अच्छा, तो आपका भाई मिला आपको? अभी तक नहीं मिला। केमिकल कंपन्यांना लवकर त्वरित हलवायला पाहिजे। डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत स्फोट झाला आणि स्थानिकांच्या तसंच मृतांच्या नातेवाईकांच्या नशिबी अश्रू आणि संताप एकवटलाय। ज्यांच्या घरातील माणूस इथे काम करत होतं ते अजून सापडलेलं नसल्यानं त्यांच्या भवतालात पोकळी निर्माण झाली आहे आणि उरली आहे फक्त वेदना। भाई इधर बाजू में काम करता है, उसके लिए मैं आया हूँ। अच्छा, तो आपका भाई मिला आपको? अभी तक नहीं मिला। पुलिस ने क्या कहा या फिर कुछ ये दिया है आपको, लिखा? अभी सब दिलासा दे रहे हैं, कंप्लेंट भी करके आए सब, बस अभी कुछ तक कोई खबर नहीं है, कुछ भी नहीं। एकीकडे डोंबिवलीतील स्फोटामुळे मुंबापुरी हादरली असताना दुसरीकडे अमुदान कंपनीचे दोन्ही मालकांना अटक करण्यात आली आहे। मालती मेहता आणि मलय मेहता यांना अटक करण्यात आली आहे। कंपनीशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आतापर्यंत टोटल 8 ची संख्या आहे। अजून शोध चालू आहे। गुन्हा दाखल केला सर मालकांविरोधात? जे संबंधित जबाबदारी त्यांच्यावर होणार गुन्हा दाखल। अटक होण्याची शक्यता सर? अटक वगैरे नक्की अमुदान कंपनीत स्फोट झाला तेव्हा जवळच असलेल्या GR पाटील कॉलेजचं आणि काही घरांचं नुकसान झालंय। जैसे कि अभी हुआ है, इसीलिए हम लोग अपील कर रहे हैं कि हमें जल्द से जल्द प्लीज़ हेल्प कीजिए ताकि हमारे कॉलेजेस जल्द रीस्टार्ट होने वाले हैं, उससे पहले ही यहाँ के सारे वर्कआउट क्लियर हो जाने चाहिए। डोंबिवलीतील स्फोटावरून आता राजकारणही जोरात सुरू झालंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवलीतील कंपन्या दुसरीकडे नेण्याबाबत दिरंगाई झाल्याचा आरोप केलाय, तर त्याला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय। स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे, परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेले नाही। कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही। हे उद्योग हलवले गेले पाहिजेत, या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे। या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे, त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल। आता या स्फोटावरून बफर झोनचा मुद्दाही ऐरणीवर आलाय। काही वर्षांपूर्वी 4 किलोमीटरपर्यंत एकही इमारत नव्हती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। तर आमच्या जमिनी घेऊन उभारलेल्या कंपन्या आमच्या जीवावर उठल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। आम्हाला मान्य आहे की आमच्याच जमिनी 1962 ते 65च्या कालांतरात 60 पैसे वाराने आमच्या ज्या शेतीच्या जमिनी होत्या या जबरदस्तीने अक्वायर केल्या। हा केमिकल झोन नव्हता, जिथे मुळात पूर्वी सगळ्या इंडस्ट्रीयलमध्ये इंजिनिअरिंग झोन होता। हा काय मागणी काय असणार? आमची प्रामुख्याने मागणी आहे, जेवढे हे बॉयलर इम्प्लांट केले त्या फॅक्टरी MIDCत नको, या कुठेतरी स्थलांतर करा। एकूणच आरोपांचे स्फोट होतच राहतील, त्यातून टीकांचा धूरही निघेल। पण डोंबिवलीच्या अमुदान कंपनीतील स्फोटाने महाराष्ट्रातील इतरही रासायनिक कंपन्यांमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यामुळे यावर तातडीनं निर्णय घेऊन उपाययोजना करायला हव्यात, कारण निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू राहणं बरं नव्हे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।